एका तासाला किती पॉकेट निघतात? किती निघते एका तासाला? ओंकार, एका तासाला किती पाऊस फेकते? 4000 लिटर एका तासाला पॅकिंग 4000 लिटर एका तासाला पॅकिंग होते, दोन्ही हेड मिळून. आता हे 500 ml अर्धा लिटर. आता हे 500 ml चं पॅकेजिंग चालू आहे इथं. हे टोन मिल्क आहे, टीएम. याचं स्टँडर्ड आहे 30. याचा फॅट असतो 30 ह्या पाऊचचा. जसे तुम्हाला मी व्हरायटी सांगितली, डीटीएम, टीएम, स्टँडर्ड, बीएम, एफसीएम. एफसीएम म्हणजे 60 ची क्वालिटी आणि बीएम म्हणजे 6560. आपण दोन्हीत पण गोविंदचा पॅटर्न बीएमचा 65चा आहे आणि आपला गुरुजीचा 60चा आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज सिंधी, तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथील साई कृपा डेअरी अँड प्रोडक्ट्स या प्लांटला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि अनेक शेतकऱ्याच्या मनामध्ये उत्सुकता असते मित्रांनो, की काही लोक जे डेअरीला दूध देतात ते दूध दिल्यानंतर नंतरची जे प्रोसेस आहे ते आम्हाला दाखवा. पॅकेजिंग कशा प्रकारे केली जाते, कुठले प्रोडक्ट बनतात आणि त्याची नंतरची जी प्रोसेस आहे ती कशा प्रकारे केली जाते ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सविस्तर अशी. आणि हे व्हिडिओ सुरू करण्याच्याच अगोदर तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये कुठलंही कोणाची मार्केटिंग किंवा जाहिरात करायचा असा काही विषय नाही, फक्त शेतकऱ्याला नॉलेज होय यामुळे हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. माझ्यासोबत साई कृपा डेअरी फार्मचे सीईओ श्री परमेश्वर पाटील कवळे आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर आता डेअरी प्लांट सुरुवात करण्यामागची तुमची कल्पना कशी होती आणि तुम्हाला कशामुळे सुरुवात वाटली? ऍक्च्युली हा डेअरी प्लांट चालू करण्याचा जो विचार आहे तो माझे चुलते मारुतराव व्यंकटराव कवळे गुरुजी यांनी केलेले आहे. त्यांचं हे चालू करण्यामागचं उद्दिष्ट होतं की ह्या भागामध्ये अगोदर सुरुवातीला दुधाला मार्केट नव्हतं किंवा दूध घेण्यास कोणी तयार नव्हतं आणि प्रायव्हेट डेअरी कुठे नव्हती, शासकीय डेअरी ही बंद पडलेली होती. त्यामुळे त्यांनी ह्या दूध व्यवसायाकडे वळले आणि हे मार्केट चालू केलं. त्यांचं दृष्टिकोन असा आहे की या भागातल्या लोकांनी जर दूध व्यवसायाकडे वळलं तर एक तर त्यांना शेतीसाठी शेणखत होईल, आर्थिक जे शेतकऱ्याची पत आहे त्याच्यात सुधारण्यास मदत होईल, ही त्यांची ध्येय होतं. त्यानुसार त्यांनी ही डेअरीची स्थापना केलेली आहे. बरं, आता किती वर्ष झालं एकूण डेअरी स्थापन करून? ह्या डेअरीची स्थापना ऑलरेडी 2010 पासून झालेली आहे. मात्र आम्ही बाय प्रोडक्ट आणि पॅकिंग मध्ये 2016 पासून उतरलेलो आहोत. त्या अगोदर दूध कलेक्शन करायचो आणि बाजूच्या आंध्र प्रदेश मध्ये विक्री करायचो. बरं, तर आता दररोजचं इथं शेतकऱ्याकडून किती लिटर दूध संकलन होते आणि त्याचे? आज माझ्याकडे पर डेचं 13,000 लिटर दुधाचं संकलन आहे. बरं, त्याच्यानंतर त्याची पॅकेजिंग करून तुम्ही त्याची विक्री करता. जे 13,000 दूध आहे त्याचं आम्ही क्वालिटी वाईज सॉर्टिंग करतो. त्यानुसार आमचं बाय प्रोडक्ट आहेत काही, पनीर किती आहे, खवा किती आहे, ताक किती, लस्सी किती, श्रीखंड किती, ह्या दही किती, दूध किती, ह्यानुसार आम्ही त्याचं सेपरेशन करतो, त्याचा आलेख करतो. त्यानुसार मग आम्ही ते प्रोडक्ट बनवतो आणि त्याची पॅकिंग करून मार्केटला सप्लाय करतो. शेतकरी म्हणून म्हणा किंवा एक व्यावसायिक म्हणून म्हणा, दूध धंदा हा असा आहे की दर 10 दिवसाला तुमच्या घरी येऊन पैसे येतात किंवा ह्याचं मार्केट तुमच्या घरीच आहे आणि विक्री सुद्धा घरी होती जाते आणि पैसे सुद्धा तुमच्या घरपोच येतात. बाकी कुठलाच व्यवसाय तुमचा असा नाही की घरूनच विक्री होणार, घरीच पैसे आणून देणार. तर आता तुमच्या इथं जे फॅट आहे ते किती म्हणजे फॅटला किती दर आहे असं? आता म्हशीचं दूध आम्ही खरेदी करतोय तर 8 रुपये प्रति फॅट प्रमाणे आम्ही खरेदी करतोय आणि तेच गाईचं दूध आहे ते 11 रुपये फॅट प्रमाणे खरेदी करतोय. बरं, आणि याच्यामध्ये सर एखादा प्लांट चालू करताना शेतकऱ्याला कुठेतरी आपल्याला मदत करणं एक महत्वाचा विषय आहे. त्याच्यासोबत आपण काही कर्ज म्हणा काही किंवा हातभार शेतकऱ्याला देतो का? समजा व्यवसाय सुरू करायचा, आमच्या मार्फत काय की शेतकऱ्याला अगोदर ट्रेनिंग दिल्या जाते की दूध व्यवसाय कसा करायचा. आम्ही स्वतः ट्रेनिंग देतो. काही शेतकऱ्यांना आम्ही कोल्हापूरला पाठवून तिथून सुद्धा ट्रेनिंग घेतलेली आहे. त्याच्यानंतर केविकेला ट्रेनिंग दिलेली आहे, बारामतीच्या याच्यामध्ये ट्रेनिंग दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या पतसंस्थेमार्फत त्यांना लोन वगैरे प्रोव्हाइड करतो. नॅशनलाइज बँकेतून घ्यायचं असेल तर युनियन बँकेतून अगोदर आम्ही दिलेलो आहोत आणि आता जवळपास सगळ्या नॅशनलाइज बँका हे मिल डेव्हलपमेंट मध्ये काम करत आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जो रिझर्व्ह फंड आहे त्याच्यामधून ते लोन द्यायला तयार आहे. फक्त शेतकऱ्याची करण्याची तयारी असेल आणि शेतकरी चांगला असेल तर शेतकरी लोन बँक द्यायला तयार आहे. तर आता शेतकऱ्यासाठी नवीन काय तुम्ही अजून योजना वगैरे घेऊन येणार आहात का? आणि प्लांट मध्ये काही अजून डेव्हलपमेंट वगैरे काही विषय वाटतो का? शेतकऱ्यांसाठी आम्ही आता लोन वगैरे तर आहेच,
परत मार्गदर्शन अजून आता आम्ही मृगास चाऱ्याकडे थोडं वळायला लागलो. शेतकऱ्यांना त्याची माहिती देऊन किंवा त्याचं सप्लाय करून कशा प्रकारे दूध वाढेल याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्याच्यानंतर खाद्यामध्ये आम्ही भरपूर प्रमाणात त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये आम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे. आणि राहिला डेअरीचा भाग, डेअरीमध्ये आता तुम्ही बघितलं माझं बऱ्याचपैकी 60% एक्सपान्शनचं काम चालू आहे. म्हणजे आता अगोदर आम्ही काय होतं की नॉन आयएसओ प्रमाणे आम्ही करत होतो. मात्र आता आम्ही आयएसओच्या नॉर्म्स प्रमाणे आम्हाला काम करायचं आहे. त्या हिशोबाने आमचा प्लांट सेटअप करतो आणि त्या हिशोबाने आमचे बाय प्रोडक्ट आम्ही लॉन्चिंग करणार आहोत. त्याच्यामध्ये आता ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड हे आमचे ऑलरेडी केलेले आहेत. मात्र आता आयएसओ प्रमाणे त्याच्या नॉर्म्स प्रमाणे आम्ही आता हे चालू. माझं नाव रोहित जाधव. मी इथं केमिस्ट म्हणून काम करतो, तसंच प्लांट इंचार्ज म्हणून बी बघतो. आता आपली प्रोसिजर अशी आहे, हा आपला डॉक लॅब आहे. इथं आपण अनलोडिंग करतो. इथं आपल्याकडं जे संकलनच्या गाड्या आहेत, संकलनाच्या अदर पार्टीचे टँकर आहेत, आपले काही बल्कुलर आहेत, ते आपण इथं अनलोडिंग करतो. अनलोडिंग केल्यानंतर आपल्या इथं मला एक सांगा, आता हे टँकर जे आहे हे कुठून आलेलं आहे, दूध कुठून आलेलं आहे? आता हा टँकर मोहोळून आलेला आहे. आपल्याकडं गोविंद डेअरीचं टाईप आहे. आपल्याकडं आपण गोविंद डेअरीचं प्रोडक्शन करून देतोय. म्हणजे आणि दूध पण त्यांचंच येते. आता हा त्यांचा टँकर आहे. मोहोळ तालुक्यातून म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये? सोलापूरकडून दूध आलेलं आहे. हो, सोलापूरहून. कारण गोविंद डेअरी ही फलटणची मेन ब्रांच आहे. बरं. त्यांचे बल्कुलर आहेत. त्या बल्कुलर मधून आपल्याला हे BMCM म्हणजे बफेलो मिल्क, काऊ मिल्क तिथून येतं. 2 कंपार्टमेंट, एक टँकरला 2 कंपार्टमेंट आहे. बरं. एक कंपार्टमेंट मध्ये CM येतं, एका याच्यात BM येतं. म्हणजे म्हशीचं आणि गाईचं. बरं. तर ते आपण इथं अनलोड करतो. इथं अनलोड करताना आता सपोज यांचं तर सेपरेट आहे, सिक्रेशन करून येतं. पण आपलं जे कलेक्शन होतं तर त्या कलेक्शन मध्ये आपल्या इथं हा आपला काटा आहे. बरं. या काट्यात आणि इथं हा डिस्प्ले. इथं या काट्यामध्ये दूध टाकल्यानंतर आपल्याला कोणाचं किती दूध आहे हे समजतं या डिस्प्लेवर. त्यानंतर आपला खाली डम टँक आहे. बरं. त्या डम टँक मध्ये 2 कंपार्टमेंट आहे. बरं. 2 कंपार्टमेंट आहे. यात आपण सेक्रेशन असं करतो की CM BM अलग अलग करतो, सेपरेट. दोन्हींचं सिक्रेशन करतो आपण. करावं लागतं ते? कारण जेणेकरून आपल्याला BM अलग आणि CM अलग, बफेलो मिल्क अलग, काऊ मिल्क अलग. ज्यावेळेस आपण आपल्याला BMचे बॅच रेडी करणं आहे तर आपल्याला स्पेशली BMचं दूध त्याला यूज करता येतं. थर्ड पार्टी कडून आपण टँकर घेतले जातात. म्हणजे प्रत्येक गावामध्ये दूध तुम्ही डेअरीमध्ये कलेक्ट होते? आपल्या डेअरी आहेत, तिथं दूध येतात. तिथं एक सेंटर मध्ये ते शेतकऱ्याचं दूध कलेक्ट करतात. मग आपल्या गाड्या काय करतात, ते दूध सगळं एकत्र करून घेऊन येतात मॉर्निंग आणि इव्हिनिंगला. त्याचं फॅट कुठं चेक केलं जातं? फॅट लॅब मध्ये चेक केला जातो. बरं. बल्कुलरचा. आणि जे कलेक्शन आहेत, आपल्या जे कलेक्शनच्या ज्या गाड्या येतात ते आपल्याकडे हे इको मिल्क आहे. या इको मिल्कवर फॅट, SNF, LR याच्यावर प्रोटीन वगैरे दाखवतं. आता हे आपण अनलोडिंग साठी पाईप जोडलाय. यात आपण राहिलेलं कंपार्टमेंट जे आहे ते आपण अनलोडिंग करणार आहे. अनलोडिंग करून आपण डायरेक्ट ऑनलाईन घेणार आणि त्याची बॅच बनवणार, प्रोसेस होणार. इथून जे टँकरचं जो दूध आहे कुठं त्याला डायरेक्ट तिकडला प्रोसेसला जातो? डायरेक्ट प्रोसेस प्लांटला जाणार. गुतत सांगशील. आपण बघितलंय, आपण होस पाईप जोडलाय टँकरला अनलोडिंग साठी. आता त्या होस पाईपने दूध या मोटरला येणार. हे मोटर ते दूध असे खेचणार. त्यानंतर दूध खेचल्यानंतर या लाईननी टँकरचं अनलोडिंग असं होणार. या लाईननी ते डायरेक्ट प्लांटला येणार. ही प्लांट लाईन आहे. यात तुम्ही फोकस करू शकता, दूध आलंय टँकर मधले डायरेक्ट. याला बॅलन्स टँक म्हणतात. या बॅलन्स टँकची आउटलेट लाईन आहे. आउटलेटला डायरेक्ट पाश्चरायझरला जातं. पाश्चरायझर मध्ये आपलं हिटिंग सेक्शन आणि कुलिंग सेक्शन आहे. तर पहिले हिटिंग सेक्शनला जाऊन कुलिंग सेक्शनला जातात, नंतर होमोजिनाइजला जातं. ज्यावेळेस आपण पाश्चराइज होतं, पाश्चराइज नंतर होमोजिनाइज होतं. होमोजिनाइज 60 ते 65 डिग्री सेल्सिअसला ऍक्सेप्ट करतं. त्याचं कारण काय? होमोजिनाइज करण्याचं सांगतो. आपण जे रॉ मिल्क घेतो, म्हणजे जे आपल्याला खालून कस्टमर कडून, उत्पादकाकडून जे दूध येतं,
तर ते दूध आपण इथं चिलिंग करतो. पहिले सर्वात पहिले थंड करतो. पॅकेजिंग करू शकत नाही. डायरेक्ट त्याचं पॅकेजिंग करू शकत नाही. त्याचं कारण असं की त्या दुधाची व्हॅलिडिटीची गॅरंटी देता येत नाही. म्हणजे किती राहू शकत नाही. हा, राहू शकत नाही. थोडक्यात तुम्ही आता म्हणल्यासारखं आपल्या घरचं दूध जे आपण ते खाता एका दिवसासाठी तापून ठेवले जाते. मग हे दूध तुम्हाला जास्त दिवस कंटिन्युटी ठेवावं लागते. त्यासाठी आपल्याला कंटिन्यू टिकवण्यासाठी दूध मार्केट, आता तुम्ही घरी ज्यावेळेस दूध तापवता तर तुम्ही त्याला पूर्ण तापवता, नंतर व्यवस्थित ठेवून देता. आता ते घरात असतं, सावलीत असतं. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस रॉ मिल्क घेतो, रॉ मिल्कला सर्वात पहिले आपण टेम्परेचर मेंटेन करतो, म्हणजे गार करतो. त्याचं कारण असं, ते गार का करायचं की त्या दुधाची व्हॅलिडिटी आपल्याला जास्त चालली पाहिजे. जर दुधाचं टेम्परेचर जास्त झालं तर दूध खराब होण्याचे चान्सेस 100% असतात. टेम्परेचर जास्त झाल्यावर त्याकरता आपल्याला त्याचं पहिलेच प्रॉपर टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. आपण 3-4 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर मेंटेन करतो. आपण पाहिजे तसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चिलरना आपण 2 ना 3 ना या पद्धतीने आपण दूध घेऊ शकतो, चिल करू शकतो. त्यानंतर मग आपण प्रोसेस करतो. प्रोसेसचा अर्थ असा आहे, दुधातलं जे वाटर आहे ते वाटर सेपरेट करतात, त्याला प्रोसेस म्हणतात. जे पाश्चरायझर मी तुम्हाला सांगितलंय त्याला पाश्चरायझर म्हणतात. त्या पाश्चरायझर मध्ये ही प्रक्रिया होती. पाश्चरायझ मध्ये काय निघून जाते? दुधातलं पाणी जाते. पाणी वगैरे सगळं सेपरेट होतं. त्यानंतर पाश्चराइज झाल्यानंतर होमोजिनाइजला जातं. हे होमोजिनाइज काय करतं, दुधातले जेवढे काही बॅक्टेरिया आहेत हे आपलं होमोजिनाइज हे टेट्रापॅकचं आहे. टेट्रापॅक म्हणजे एक नामांकित ब्रँडेड कंपनी आहे. तर यात काय होतं, यात दुधातले बॅक्टेरिया सगळं काही जे ऍडिशन असेल दुधामध्ये ते सगळं सेपरेट होतं. सेपरेट झाल्यानंतर आपण ते प्रोसेस टँकला सोडतो, त्यानंतर आपण पॅकिंगला सोडतो. म्हणजे उदाहरणार्थ शुद्ध दूध, चांगलं दूध कस्टमर पर्यंत पोहोचणं आवश्यक असते. जे पाऊसला दूध जातं याच्यानंतर आता इकडे प्रोसेसला जाते का? जे पाऊसला दूध जातं ते एकदम सगळं ओरिजिनल प्युअर दूध जातं. एकदम त्यात कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया किंवा जे काही ऍडिशन असेल, सपोज म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जनावरांना मेडिसिन देता, इंजेक्शन देता, हे जे अँटीबायोटिक असतात हे सगळे सेपरेट होतात. म्हणजे प्युअर जे आपण दूध म्हणतो ते प्युअर दूध आपलं पॅकिंगला जातं. म्हणजे इथली सगळी प्रोसेस या ठिकाणी झाल्यानंतर इथून वरच्या टँक मध्ये सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपण प्रोसेस टँकला दूध नेतो वरती, जेणेकरून तिथून आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टली पॅकिंगला सोडता येतं. इथून या लाईननी दूध येतं. हे दूध डायरेक्ट मशीनला येतं. तुम्हाला ती मशीनला येण्याची लाईन पण दाखवतो. ह्या लाईननी दूध येतं. या लाईनने आपण डायरेक्ट मशीनला दूध घेतो. तिथं वाल आहेत, प्रत्येक वाल ज्या मशीनला घ्यायचं त्या मशीनला आपण ते वाल या वालद्वारे लाईनद्वारे आपण दूध घेऊ शकतो. या ठिकाणी पॅकेजिंग चालू आहे. या ठिकाणी आधी पॅकेजिंग, आता हे रोल सेटिंग होऊ राहिली. आता या आपल्या व्यवसायामध्ये एकूण कुठले कुठले पदार्थ तयार होतात सगळे? आता सध्या तर आपल्याकडं दही होतं, पनीर होतं, तूप होतं आणि पॅकिंग होतं आणि खवा होतो. आता सध्या आपले बाय प्रोडक्ट अजून होणार आहेत, त्याचं बांधकाम अजून चालू आहे वरती. ते अजून प्रॉपर झालं नाहीये. मग त्यानंतर आपण लस्सी, झास, पनीर, श्रीखंड हे सगळं आपलं बाय प्रोडक्ट वरती राहणार. हा टोटल एरिया पॅकेजिंग एरिया आहे. तिकडे पाऊस बनायला चालू आहे, आपण ते बघूया. आता हे बघून घ्या. आता 500 ml अर्धा लिटरचा पाऊस चालू आहे. बरं, आता ही बॅच चालू आहे. कोणती बॅच आहे रे? कितीचे पॅकेज आहे? आता हे 500 ml अर्धा लिटर. आता हे 500 ml चं पॅकेजिंग चालू आहे इथं. हे टोन मिल्क आहे, TM. याचं स्टँडर्ड आहे 30. याचा फॅट असतो 30 ह्या पाऊचचा. जसं तुम्हाला मी व्हरायटी सांगितली, DTM, TM, स्टँडर्ड, BM, FCM म्हणजे 60 ची क्वालिटी आणि BM म्हणजे 6560. आपण दोन्हीत पण गोविंदचा पॅटर्न BM चा 65चा आहे आणि आपला गुरुजीचा 60चा आहे आणि त्यांचा FCM 60चा पण आहे. म्हणजे आपण आता दुधाचं पॅकेजिंग घेतो, लोकांना काय माहित नसतं की एवढे प्रकार आहेत मध्ये. याच्यामध्ये प्रकार असतात समजा. आता यात क्वालिटी वाईज त्याचा रेट पण क्वालिटी वाईज असतो, जेणेकरून ज्यांना माहिती आहे पॅकिंगचं काय महत्व आहे, दुधाचं काय महत्व आहे, ते नाव सांगतात डायरेक्ट. आम्हाला TM द्या, टोन मिल्क द्या, DTM द्या, स्टँडर्ड द्या, BM द्या. सगळ्यात स्टँडर्ड दूध कुठलं? BM का? कारण ते हाय क्वालिटीचं असतं. म्हणजे त्याच्यात किती असतो फॅट वगैरे? त्याच्यात 6590
90 त्याचा SNF असतो. बरं. तसं आपलं 60 देऊ शकतो, 65 बी देऊ शकतो, पण 60च्या आत देऊ नाही शकत. बरं. त्याचा काय रेट असतो आता तुमच्याकडून जे काय रेट मिळते? आता आपली पाऊच BMच्या 500चं काय लिटर, काय लिटरची पॅकिंग 1 लिटरचं 75 रुपये MRP. 75 रुपये 1 लिटरची MRP आहे. 37 रुपये 500 ml. 500 ml अर्धा लिटर कुठल्या क्वालिटीचं? ओरिजिनल क्वालिटी मधलं का? BM, हा प्युअर 6090चं. हा. त्याचा रेट आहे 75 रुपये लिटर पॅकिंग. बरं. अशा क्वालिटी वाईज आता जसं जसं तुम्हाला मी सांगितलं 1.5 फॅट, 3.0चा फॅट, 3.5चा फॅट, 4.5चा फॅट, 6.0चा, जसं क्वालिटीचं राहील त्या हिशोबाने त्या पॅकेजिंगचा रेट असतो ML वाईज. हो. आता इथून पॅकेजिंग झाल्यानंतर आता याची विक्री प्रोसेस समोर कसं आहे? कुठं जातं? कसं? आपले प्रत्येक ठिकाणी डीलर असतात आणि त्या आपण डायरेक्ट डीलरला माल देतो. बरं. डीलर काय करतो, डीलर दुकानदार किंवा असे कस्टमर किंवा हॉटेलवाले हे डीलर मार्फत असतात. आपण डायरेक्ट डीलरला माल देतो, डीलर नंतर खाली माल देतो. आपला माल डायरेक्ट डीलरला जातो. आपण डीलरला माल दिल्यानंतर डीलर खाली कोणते त्याचे कस्टमर असतील, दुकानदार असतील, कोण असेल ते त्यांना प्रोव्हाइड करतात. कुठं कुठं दूध सप्लाय होते आता हे पूर्ण याच्यामध्ये? आता आपलं बीड, परभणी, नांदेड, बरं. इकडं आता गोविंदचं, हैदराबाद, लातूर, आता अजून इकडं परत परभणी रूट आहे, किनवट, बरं. उमरी, म्हणजे असं रूट वाईज प्रत्येक गावोगावी असतात. हो. आता इथं गोविंद आणि कवळे गुरुजी या दोन नावाचं पॅकेजिंग होते. हो, हा. कवळे गुरुजीचे जे आहे ते ब्रँड तुमचा आहे स्वतः इथला? गोविंद आमच्या अंडर काम करतंय. हो. गोविंदचं आपण पॅकिंग करून देतोय, त्यामुळे गोविंद सध्याच्या आमच्या अंडर चालतंय ते. बरं. त्यांचं दूध आपल्याला येतंय, आपण त्यांची पॅकिंग करून देतोय. बरं. त्या मशीनची कॅपॅसिटी किती आहे? किती बनते? किती याला दूध? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? एका तासाला किती पॉकेट निघतात त्याचे? किती निघते एका तासाला? ओंकार, एका तासाला किती पाऊस फेकते? 4000 लिटर एका तासाला पॅकिंग होते. 4000 लिटर एका तासाला पॅकिंग होते. बरं. दोन्ही हेड मिळून बरं. त्याला किती होते? त्याला एका मिनिटात 7 रुपये. आणि एक तासाला 26 42 बरं दादा, 4200. तुम्ही काय सांगाल एखादा शेतकरी समजा जर छोट्या प्रमाणात दूध व्यवसाय करणारा असेल आणि थोडं भांडवल असेल, तो थोडा प्लांट छोटा असा टाकून चालणं शक्य आहे का? विक्री वगैरे करू शकेल का? विक्री करायला त्यांनी मार्केट त्या पद्धतीनं क्वालिटी केली पाहिजे. मार्केटला काय पाहिजे हे त्याला पहिले समजलं पाहिजे. ते करू धंदा कोणी बी करू शकतं, परंतु ज्याचा थोडका धंदा आहे त्याला एवढ्या कॉस्टली मशीन घेणं शक्य नाहीये. त्यामुळं जेणेकरून ज्याचं मार्केट ऑलरेडी सेट आहे त्यांनी या धंद्यात 100% उतरावं. पॅकेजिंग झाल्यानंतर आपण कोल्ड रूमला शिफ्ट करतो. बरं. हे आपलं कोल्ड रूम आहे. बरं. या कोल्ड रूम मध्ये सगळा माल स्टोरेज केला जातो. पॅकेजिंग माल, झालेला माल सगळा इकडे येते. हो, पॅकेजिंग माल. आता हे दह्याच्या बकेट आहेत. बरं. आता आपले दोन्ही ब्रँडचे आहेत. हे दही आहे का? नाही, हे पॅकिंग आहे. हा, हे पण दही आहे, बरं. पण तुम्हाला बकेट दाखवते. 1 लिटर मध्ये हे गोविंदचं प्रोडक्ट आहे. बरं. त्यानंतर ह्या बकेट आहे, या बकेट 10 kgच्या 10 किलोच्या. हे गुरुजी ब्रँड, हा गोविंद ब्रँड. हे 10 किलोचं दहीचं पॉकेट. हे 10 किलोची बकेट आहे. बरं. आता एखाद्याला तर दही पाहिजे तर डायरेक्ट तिथे येऊन घेऊ शकते की नाही? इथं येऊन बी होऊ शकतो. बरं. 10 किलोचं दही आपला एक शॉप आहे बाहेर. बरं. त्या शॉपवरून तुम्हाला पाहिजे ते, तुम्हाला पनीर लागलं, खवा लागला, क्रीम लागली, तुम्ही तिथून दही लागलं, तुम्ही शॉपवरून पण घेऊ शकता. बरं. त्यानंतर आपण इथं ही क्रीम आहे. आपण ज्यावेळेस सेपरेटर दाखवलं मी तुम्हाला ते टेट्रा पॅकचं, त्या सेपरेटर मधून सेपरेटरचं काम काय आहे, इकडून आता जे दुधाचं पॅकेट झालं ते सगळं इकडे येणार. जे तुम्हाला मी कन्व्हेअर दाखवलं हो. त्या कन्व्हेअरनी क्रेट सगळे मध्ये येणार आणि अशा पद्धतीने लावले जाणार. 1 by 1 अशा थप्प्या दिल्या जाणार त्याला. त्यानंतर आपण जे सेपरेटर दाखवलं तुम्हाला, त्या सेपरेटर मधून जे सेपरेटरचं काम आहे दुधातली फॅट अलग करणं. मग ही सगळी फॅट, याला क्रीम म्हणतात, थोडक्यात मराठी भाषेत लोणी. हे लोणी सगळं सेपरेट करून ते इथं स्टॉक केलं जातं. मग नंतर याचं तूप बनवलं जातं, याचं तूप काढवलं जातं. नंतर तुम्हाला डिस्प्ले दाखवतो. त्याच्यानंतर आता लास्ट शेतकरी. हा आपला लोडिंग पॉइंट आहे. बरं. इथं केलेलं आहे का? इथं आपल्याला इथं आपण जे पॅकेजिंग मटेरियल आहे, जे पॅकेजिंग पाऊच आहेत ते आपण इथून लोडिंग करतो. बरं. मग आता सपोज आता ही गाडी हैदराबाद आहे, आता ही गाडी हैदराबाद जाणार पॅकिंग होऊन. आता ही गोविंद ब्रँड, इकडं गुरुजी ब्रँड, असेच इथंच लोडिंग होतात सगळे. बरं. आता हे लोडिंग साठी तयार आहे गाडी. आता ही गाडी लोडिंग साठी रेडी आहे. बरं.
ह्या गाडीमध्ये आता थोड्या वेळाने लोडिंग चालू होईल.